शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत. आजचा व्हिडिओचा विषय उन्हाळ्यात वाढत्या तापमानात कारले पिकात कळी पिवळी पडणे व कळ्यांची संख्या कमी असणे, त्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येतील त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आपण या ठिकाणी बघतोय कळ्यांची संख्या आपल्याला समोर दिसते. कळ्यांची संख्या भरपूर आहेत. पिवळे कळी पडण्याचं प्रमाण देखील अगदी नगण्य आहे. मग या प्लॉटला आपण नेमकी कशी ट्रीटमेंट केली की जेणेकरून या तापमानात देखील चांगल्या पद्धतीत सेटिंग होतंय, कळ्यांची संख्या भरपूर आहे, त्याचप्रमाणे कळी पिवळी पडत नाही. मग ती कळी का पिवळी पडते? वाढलेलं तापमान, तिथं पानाचा फोटोसिन्थिसिस ज्याला आपण म्हणतो, प्रकाश संश्लेषण क्रिया, परागीभवन व्यवस्थित निघत नाही. कळी निघताना स्ट्रोक बारीक असतो, कळी बारीक निघते आणि ते तापमानामुळं किंवा डावणी भुरी याच्यामुळं त्या ठिकाणी ती पिवळी पडते. मग ती पिवळी पडू नये, चांगल्या दाट कळ्या त्या ठिकाणी याव्यात, जास्त कळ्या याव्यात आणि जास्त उत्पादन मिळावं, त्यासाठी आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. माझ्यासोबत शेतकरी आहे. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. राजेंद्र जयराम बोरगुडे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. आपला मोबाईल नंबर 9763323151. कारल्या पिकाचा हे कितवं वर्ष आहे तुमचं? हे चौथं फळ आहे. चौथं फळ आहे. म्हणजे चौथ्यांदा लागवड केली. चौथ्यांदा लागवड. उन्हाळी 3दा केली हा. आणि पावसाळी एकदा जाईल. एकदा ही उन्हाळीच्या आता. आणि मार्गदर्शन कोणाचं घेतलं? पहिल्या पिकापासून आजपर्यंत डॉक्टर किसानचंच मार्गदर्शन घेतलं आणि कारले पिकामुळं उत्पन्न तर भेटलंच त्यांच्या मार्गदर्शनामुळे, पण नाव माझं म्हणजे असं मला काय एकदम उच्च नाव, उंच नाव पोहोचलं. म्हणजे जे तुमचे व्हिडिओ गेले हो. किंवा बरेचसे लोक इथं येऊन कारले बघून गेले की खरोखर. आणि मी अजूनही सांगतो की नायतळे गावात या आजूबाजूच्या परिसरात ज्या शेतकऱ्यांना अडचणी आहेत, निफाड तालुक्यातील असेल, बरेचसे शेतकऱ्यांना कळी पिवळी पडते, उत्पादनात घट येते, त्यांनी खरंच हा प्लॉट येऊन बघणं गरजेचं आहे. इथं काही वेगळी जादू केली नाही, डॉक्टर किसानचंच वेळापत्रक ते फॉलो करतायत. तसं मी आता तुम्हाला सांगणारच आहे की आपल्याला कळ्यांची संख्या या वाढत्या तापमानात कशी वाढवता येईल आणि कळी पिवळी पडणं कसं थांबवता येईल त्या संदर्भात खूप महत्त्वाच्या 2-3 फवारण्या आणि ड्रिपचे ॲप्लिकेशन मी सांगणार आहे. ते जर तुम्ही व्यवस्थितरित्या केले, फ्लड इरिगेशन करणं देखील तितकंच गरजेचं आहे, पाणी नियोजन देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, अशा जर कळ्यांची संख्या पाहिजे असेल, कळी पिवळी पडू द्यायची नसेल, तर तुमच्याकडे प्रथमतः डाउनी मिल्डू आणि पावडरी मिल्डू याचं आगमन त्या ठिकाणी होऊ देता कामा नये. जर झाला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी करायची. ओरिंडिस अल्ट्रा 200 लिटरला 200 मिली, सिमोडिस 200 मिली, म्हणजे जेणेकरून कीटकनाशक आणि बुरशीनाशक दोन्ही एकत्र जातील आणि बराचसा कालावधीपर्यंत डाउनी मिल्डू तुमच्याकडे येणार नाही. आता कळ्यांची संख्या जर वाढवायची, जास्तीत जास्त कळ्यांची संख्या वाढवायची, त्यासाठी कळीचा स्ट्रोक चांगला पाहिजे. कळी निघतानाच चांगले स्ट्रोक त्या ठिकाणी पाहिजे. मोठी कळी निघाली तर ती पिवळी पडत नाही. मग त्यासाठी आपल्याला काय फवारणी करायची? त्यामध्ये 2 फवारण्या करायच्या. त्यातली पहिली फवारणी, पहिलं अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना जमिनीतून एकरी 1 लिटर हॅपी न्यूज, 5 किलो 060-20, 500 ग्रॅम बोरान, त्यानंतर 1 दिवस जाऊ द्यायचा आहे. फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची, नीट लक्षात घ्या. तिथं तुम्हाला घ्यायचंय 200 लिटरला ग्राफर, 200 लिटरला ग्राफर 50 मिली, 049-32, 500 ग्रॅम बोरान, 100 ग्रॅम GA फक्त 1 ग्रॅम आणि त्याच्यासोबत 6B 2 ग्रॅम. अशा पद्धतीत जर फवारणी घेतली तर भरपूर कळ्यांची संख्या तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. आणि त्या कळ्या मिळाल्यानंतर ती कळी पिवळी पडू द्यायची नाही. त्याच्यासाठी 2 दिवसाने तुम्हाला फवारणी करायची. बर्ड बिल्डर 200 लिटरला बर्ड बिल्डर 500 ग्रॅम, झिंक 100 ग्रॅम आणि M45 400 ग्रॅम. त्यानंतर दुसरं अन्नद्रव्य व्यवस्थापन देत असताना आपल्याला कळी मोठी झाली पाहिजे, जाड झाली पाहिजे, आकर्षक रंग आला पाहिजे, काटा चांगला राहिला पाहिजे, वजन चांगलं मिळालं पाहिजे. त्यासाठी हॅपी न्यूज नंतर एक 5-6 दिवसाने जमिनीच्या माध्यमातून एकरी 1 लिटर प्लॅटिनम 4 किलो 10-40-40 या खताची मात्रा आपल्याला देऊन घ्यायची. त्याच्यानंतर तुम्हाला फवारणी करायची, नीट लक्षात घ्या. ग्राफर 049-32, बोरान GA 1 ग्रॅम, 6B 2 ग्रॅम, बोरान 100 ग्रॅम. अशी फवारणी झाल्यानंतर तुम्हाला पुढची फवारणी त्या ठिकाणी करायची. तुमचा करपा असेल, त्याचप्रमाणे डाउनी मिल्डू असेल, पावडरी मिल्डू असेल, म्हणजे डाउनी आणि बुरी, याच्यावर फवारणी करताना मेरिऑन 200 लिटरला 80 मिली, टचअप 500 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या. त्यानंतर पुढची फवारणी करत असताना तुम्हाला कीटकनाशकची फवारणी, कारण शेंडा गोळा होतोय, व्हायरस येतोय, तो येऊ नये. त्याचप्रमाणे कळी वाकडी होते, थ्रिप्स असेल, तुमचा हिरवा तुडतुडा असेल, त्याच्यामुळे कळी वाकडी होते. रस शोषक किडींनी त्या ठिकाणी शोषण केल्यानंतर कळी वाकडी होते. मग ती होऊ नये म्हणून तुम्हाला तिथं जेमिझोन 200 मिली, जेमिझोन 200 लिटरला 250 मिली, सनरूप 500 मिली आणि पेगासस 250 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात.
त्यानंतर पुढचं ऍप्लिकेशन ड्रिपचं देताना परत 5-6 दिवस जाऊ द्या. 5-6 दिवसानंतर तुम्हाला द्यायचं एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक आणि त्याच्यासोबत तुम्हाला फक्त 2.5 किलो मास्टर 15-30-10 ही ग्रेड मास्टर 15-30-10 म्हणजे साधारणतः 4था-5वा तोडा तुमचा होईल त्यावेळेस तुम्हाला एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक आणि त्याच्यासोबत मास्टर 15-30-10 2.5 किलो अशी खताची मात्रा देऊन घ्यायची. ज्या शेतकऱ्यांकडे कळी खूपच पिवळी पडते तिथं तुम्हाला एक वेगळा स्प्रे सांगतो, म्हणजे 2 स्प्रे. त्यातला पहिला स्प्रे घ्यायचा आहे तुम्हाला ताक 200 लिटरला 5 लिटर, गूळ 3 ते 4 किलो, त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय दालचिनी पावडर 50 ग्रॅम, झिंक 100 ग्रॅम, मध 150 मिली. एक दिवस गॅप जाऊ द्यायचा. परत ती जी फवारणी मी सुरुवातीला सांगितली, ग्राफर 50 मिली, फक्त 50 मिली, 049-32 500 ग्रॅम, बोरान 100 ग्रॅम, GA 1 ग्रॅम, 6B 2 ग्रॅम. अशा पद्धतीने जर 2 फवारण्या केल्या तर कळी पिवळी पडायचं त्या ठिकाणी थांबेल. परंतु त्या अगोदर तुमच्या प्लॉटमध्ये पानावर डावणी आहे की भुरी आहे ती बघा, ती नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ठेवा. भुरी असेल तर त्या ठिकाणी अँट्राकॉल फॉलिक्युअर चालेल, त्याचप्रमाणे स्कोअर फॉलिक्युअर चालेल, ॲग्रेसिव्हा चालेल, लुना चालेल, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मिरॅविज ड्यू चालेल. अशा पद्धतीने भुरीसाठी फवारणी तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या. जर डावणी मिल्डू आणि पावडरी मिल्डू, भुरी आणि डावणी जर असेल तर तिथं तुम्ही फवारणी करताना त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या. ती फवारणी करताना तुम्हाला सॉल्ट ऑफ फॉस्फोरिक ऍसिड संचार 40 400 मिली आणि टचअप 500 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी दोन्ही रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांनी कळी देखील पिवळी पडायची कमी पडेल. अशा पद्धतीने त्या ठिकाणी फवारणी आणि खताचं नियोजन ठेवा. बोरगुडे साहेब, एक शेवटचा प्रश्न मी विचारतो. तुम्ही उच्चांकी गेल्या वर्षी किती कॅरेटचा तोडा केला होता 1 एकरात? 1 एकरामध्ये 120 कॅरेट. 120 कॅरेट. किती कॅरेट मिळाले होते तुम्हाला शेवटपर्यंत गेल्या वर्षी? पहिल्या वर्षी 2200 कॅरेट काढले. मागच्या एकरात? वर्षी एकरात. मागच्या वर्षी पावसामुळे थोडी गडबड झाली. 1700-1800 कॅरेट. 1700-1800 कॅरेट. या वर्षी काय वाटतंय? आता म्हणजे 100% असं वाटतं 2000 कॅरेटचं टार्गेट म्हणजे पूर्ण होईल. पूर्ण होईल हो. या वर्षी पण, कारण आत्ताशी तुमचा प्लॉट सुरू झालाय, तिसराच खोडा आहे. अजून प्लॉट पूर्ण वरती पूर्ण भरायचा आहे. डेव्हलप होईल. एकंदरीत डॉक्टर किसानचं जे काम आहे, समजा तुम्ही दुधी भोपळा असेल, कारल्यामध्ये, टोमॅटोमध्ये मार्गदर्शन घेतलं, एकंदरीत काय वाटतं, इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? नाही आता म्हणजे माझ्या वैयक्तिक माहितीनुसार 1 नंबर काम आहे डॉक्टर किसानचं. म्हणजे ज्या वेळेस मी डॉक्टर किसानला जॉईन झालो ती पासून त्या दिवसापासून आजपर्यंत सगळे पिकं माझे 1 नंबरच बनले. 1 नंबरच भरले. तर त्याच्या पाठीमागं आलेलं वेळापत्रक तुम्ही 100% follow करा. 100% फॉलो. म्हणून शेतकरी मित्रांनो, आलेलं वेळापत्रक, बरेचसे शेतकरी प्लॉट रजिस्टर करतात पण वेळापत्रक आल्यानंतर काही धरसोड करतात आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी रिझल्ट 100% येत नाही. म्हणून युट्यूबच्या माध्यमातून बऱ्याचशा वेळा मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आता इथं काही कुठली जादू केलेली नाहीये. हे जी कारल्यांची संख्या दिसते तुम्हाला, हे बघा, आणि इकडं जी स्ट्रक्चर आहे याच्यावर देखील कारले आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकतात आता पुढचा तोडा 50-60 कॅरेटचा होईल, वरती पण माल आहे आणि पुढं 8-10 दिवसात हा मंडप पूर्ण पॅक होईल, तेव्हा 100 क्रॉस कॅरेट 100% मिळतील. त्याला अजून एक 15-20 दिवस लागतील, त्यावेळेस पूर्ण फक्त कारलेच दिसतील. अशा पद्धतीने या ठिकाणी कामकाज आहे. आणि त्यावेळेस परत एकदा, जसा पाठीमागा एकदा मी गाडी भरताना याच म्हणजे दुसऱ्या जागेवर होता, त्यांचाच प्लॉट होता, गेल्या वर्षी तो व्हिडिओ दिला होता, त्याच पद्धतीत यावर्षी पाऊस पडल्यानंतर हा प्लॉट किती दिवस चालतो आणि 2000 कॅरेट क्रॉस करतो की नाही त्याचा देखील एक व्हिडिओ मी देईल. जे असेल ते 1700, 1800, 2000, 2200 जे कॅरेट निघतील शेवटपर्यंत त्याचा देखील एक व्हिडिओ देईल. आजचा व्हिडिओचा निष्कर्ष एक लक्षात घ्या, मार्केट खूप अजून वाढणार आहे, याची सगळ्यांना शाश्वती आहे. कारण वातावरण, वाढलेलं तापमान आणि बऱ्याचशा ठिकाणी कारले प्लॉट फेल गेले. काल मी नारायणगाव जुन्नर साईडला होतो, तिथं बरेचसे प्लॉट काढत होते, डायरेक्ट विळा लावून ते प्लॉट काढत होते, पूर्ण पिवळे पडलेले होते, पानही पिवळे, कळ्याही पिवळ्या. तर त्यासाठी आपले प्लॉट व्यवस्थितरित्या जर तुम्हाला जगून ठेवायचे असतील तर मी सांगितल्याप्रमाणे कळी पिवळी पडते तिथं पाणी नियोजन महत्वाचं आहे. पाणी नियोजनानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे खत नियोजन, योग्य वेळी योग्य खताची मात्रा, त्याच्यासोबत एखादं चांगलं हार्मोन्स आपण संजीवकाचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे. जसं मी सांगितलं, हॅपी न्यूज असेल, प्लॅटिनम असेल, 4 स्ट्रोक असेल, अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याचा वापर केला गेला पाहिजे. कारल्याची लांबी तुम्हाला चांगली पाहिजे असेल तर त्यासाठी प्लॅटिनम 200 लिटरला 1 लिटर, 200 लिटरला 1 लिटर प्लॅटिनम, 13-40-13 500 ग्रॅम, बोरान 100 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात. 100% 24 तासामध्ये तुम्हाला कळीला देखील पिवळी पडते तिला देखील थांबण्यास मदत मिळेल आणि कारलं वाकडं होणार नाही. एक सरळ आणि चांगल्या पद्धतीचा क्वालिटीचं कारलं तुम्हाला त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. बोरगुडे साहेब, परत एकदा माझा शेवटचा प्रश्न असा असेल की खरोखर डॉक्टर किसानकडे 4 वर्षापासून जुडल्यानंतर
तुम्ही प्रत्येक पिकाला मार्गदर्शन घेतायत, आलेलं वेळापत्रक 100% फॉलो करतायत, त्यातून तुमचा फायदा होतो का? 100% फायदा होतो. याच्या आधी आमची म्हणजे टमाटे असतील कोणत्या याच्यात ऍव्हरेज भेटत नव्हतं. म्हणजे नेमकं काय व्हायचं? पाऊस चालू झाला का प्लॉट खराब होऊन जायचा, कधी सेटिंगच होत नव्हती, असं काहीतरी वेगळंच घडायचं. प्लॉट जास्त दिवस टिकत टिकत नव्हता. नव्हतं. प्लॉट आणि पानं त्या- टिकत नव्हते. त्या पटीमध्ये मग तोडे कमी व्हायचे आणि ॲव्हरेज ऍव्हरेज कमी व्हायचं. तसं आता होत नाही. नाही आता नाही होत. प्लॉट टिकून राहतो, 100% जास्तीत जास्त हो, तोडे होतात, जास्त ऍव्हरेज भेटतं. ॲव्हरेज भेटतं. बरोबर. क्वालिटी आता मार्केटमध्ये क्वालिटी आता काल परवाच्या खोड्याला 1 नंबर मार्केटमध्ये विकलेलं आहे कार. महत्वाचं ते क्वालिटीला मार्केटमध्ये ₹2 दर चांगलाच मिळतो, म्हणून आपण चांगली क्वालिटी आणि जास्तीत जास्त क्वांटिटी काढणं गरजेचं आहे. त्यासाठी योग्य फवारणीचं नियोजन, योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन, योग्य पाणी नियोजन या सगळ्या गोष्टींकडे जर आपण जाणीवपूर्वक व्यवस्थितरित्या लक्ष दिलं तर आपल्याला कारला असेल, इतर वेलवर्गीय पिकं असेल, भाजीपाल्याचे पिकं असेल, त्यामध्ये चांगल्या पद्धतीत उत्पादन मिळतं. याचं उत्तम उदाहरण राजेंद्र बोरगुडे यांच्या प्लॉटमधून तुम्ही बघितलं. अजूनही तुम्हाला सांगतो, आजूबाजूचे शेतकरी इथं येऊन प्लॉट बघू शकतात. खरंच प्लॉटची सिच्युएशन काय आहे, प्लॉट कधी लागवड केला होता आणि भर उन्हामध्ये पानं कसे क्लिअर आहेत, कळ्यांची संख्या, कारल्यांची संख्या, या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकतात. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण याच्या अगोदरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.